दुधाच्या दुकानात आपण जातो तेव्हा डोळ्यासमोर कितीतरी पर्याय असतात. गिरगाय, म्हैस, A1, A2 आणि मग आपला गोंधळ उडतो की नक्की घ्यायचं तरी काय. तर आजच्या या विश्लेषणात आपण हाच गोंधळ दूर करणार आहोत. आणि हो, A2 दुधामागचं नेमकं सत्य काय आहे ते वैज्ञानिक दृष्टिकोनातून समजून घेऊया. अनेकांना दूध प्यायल्यानंतर पोटात काहीतरी जडपणा जाणवतं, गॅस झाल्यासारखं वाटतं किंवा एक प्रकारची अस्वस्थता येते. जर असा अनुभव येत असेल तर ही एक अगदी सामान्य गोष्ट आहे. आपल्याला वाटतं की हा लॅक्टोजमुळे होणारा त्रास आहे, पण खरं कारण कदाचित दुसरंच काहीतरी असू शकतं. चला जरा खोलात जाऊन बघूया. हे कारण लपलेलं आहे दुधातल्या प्रथिनांच्या म्हणजे प्रोटीनच्या प्रकारात. तर मग हे A1 आणि A2 दूध नक्की आहे तरी काय? यामागचं विज्ञान काय आहे? चला हेच समजून घेऊया. बघा, दुधामध्ये केसिन नावाचं एक महत्त्वाचं प्रोटीन असतं आणि त्याचे 2 मुख्य प्रकार आहेत. एक म्हणजे A1 प्रोटीन, जे आपल्याला जर्सी आणि HF सारख्या विदेशी किंवा संकरित गायींपासून मिळतं, आणि दुसरं आहे A2 प्रोटीन, जे आपल्या भारतीय देशी गायी म्हणजे गीर, साहिवाल यांच्या दुधात आणि म्हशीच्या दुधात नैसर्गिकरित्या सापडतं. तर मग खरी अडचण सुरू कुठे होते? ती होते A1 प्रोटीनच्या पचनक्रियेमध्ये. बघा, जेव्हा A1 दूध पोटात जातं तेव्हा पचनक्रियेदरम्यान त्यातून BCM7 नावाचा एक घटक, एक पेप्टाइड तयार होऊ शकतो. आणि अनेक संशोधनांमधून असं समोर आलंय की हाच BCM7 घटक बऱ्याच लोकांमध्ये पोटात सूज येणं, गॅस होणं किंवा बद्धकोष्ठता अशा समस्यांसाठी जबाबदार असू शकतो. आणि याच्या अगदी उलट आहे A2 प्रोटीन. A2 प्रोटीन पचताना हा BCM7 नावाचा घटक तयारच होत नाही. त्यामुळे आपलं शरीर ते अगदी सहज स्वीकारतं आणि ते पचायलाही खूप हलकं असतं. याच कारणामुळे ज्यांना नेहमीच्या दुधाचा त्रास होतो त्यांना A2 दुधानं खूप फरक पडतो. ठीक आहे, आता हे तर आपल्याला कळलं की A2 प्रोटीन पोटासाठी चांगलं आहे. आपल्याकडे बाजारात A2 दुधाचे 2 मुख्य पर्याय उपलब्ध आहेत. एक म्हणजे गीर गाईचं दूध आणि दुसरं म्हशीचं. आता या दोन्हींमध्ये नेमका काय फरक आहे ते पाहूया. इथे एक गोष्ट लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. म्हशीचं दूध सुद्धा नैसर्गिकरित्या A2 प्रकारचंच असतं. त्यामुळे ते विदेशी गायींच्या A1 दुधापेक्षा निश्चितच एक चांगला पर्याय आहे. पण ते गीर गाईच्या दुधासारखं नाही. त्यांचे गुणधर्म आणि उपयोग हे पूर्णपणे वेगवेगळे आहेत. बरं, आता या दोन्ही दुधांमध्ये फरक काय आहे ते पाहूया. सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा फरक आहे तो म्हणजे पचनाचा. गीर गाईचं दूध पचायला अगदी हलकं असतं. या उलट म्हशीचं दूध पचायला जड असतं. आणि याचं मुख्य कारण आहे फॅट्सचं प्रमाण. आता बघा, गीर गाईच्या दुधात फॅट्स असतात साधारणपणे 3.5 ते 4.5%. पण म्हशीच्या दुधात हेच प्रमाण थेट 7 ते 8% जातं, म्हणजे जवळजवळ दुप्पट. आणि म्हणूनच रोजच्या पिण्यासाठी गीर गाईचं दूध उत्तम. पण जर घट्ट दही लावायचं असेल, पनीर किंवा तूप बनवायचं असेल तर त्यासाठी म्हशीचं दूध जास्त चांगलं ठरतं. फॅट्समधला हा फरक खरंच खूप मोठा आहे. तुम्ही पाहू शकता, म्हशीच्या दुधामध्ये गीर गाईच्या दुधाच्या तुलनेत जवळपास दुप्पट फॅट्स असतात आणि म्हणूनच म्हशीचं दूध इतकं घट्ट आणि मलईदार लागतं. आणि हो, हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. गीर गाईच्या दुधात एक विशेष घटक असतो ज्याला सेरेब्रोसाइड्स म्हणतात. हा घटक मेंदूच्या पेशींच्या विकासाला चालना देतो असं मानलं जातं. त्यामुळेच वाढत्या वयाच्या मुलांसाठी आणि ज्येष्ठांसाठी गीर गाईचं दूध एक प्रकारे ब्रेन बूस्टर म्हणून काम करतं. आता आपण येऊया सगळ्यात व्यावहारिक प्रश्नाकडे. हे A2 दूध बाकीच्या दुधापेक्षा इतका महाग का असतं? यामागचं अर्थशास्त्र काय आहे ते समजून घेऊया. यामागे एक साधं पण खूप महत्त्वाचं कारण आहे, आणि ते म्हणजे दुधाचं उत्पादन. बघा, एकीकडे विदेशी गाय दिवसाला 30 ते 50 लिटर दूध देऊ शकते, तर आपली देशी गीर गाय दिवसाला फक्त 8 ते 15 लिटर दूध देते. मग साहजिकच आहे, जेव्हा उत्पादन इतकं कमी असतं तेव्हा प्रति लिटर खर्च वाढतो. एवढंच नाही तर शुद्ध देशी गायींची संख्याही आता खूप कमी उरली आहे. त्यांच्या देखभालीसाठी आणि त्यांना लागणाऱ्या नैसर्गिक चाऱ्यासाठी जास्त खर्च येतो. शिवाय हे दूध छोट्या छोट्या डेअरीमधून थेट आपल्यापर्यंत पोचतं, त्यामुळे वाहतुकीचा खर्चही वाढतो. म्हणूनच याकडे निव्वळ खर्च म्हणून न पाहता एक गुंतवणूक म्हणून पाहिलं पाहिजे. भविष्यात आरोग्याच्या तक्रारींवर खर्च करण्यापेक्षा आज चांगलं आरोग्य जपण्यासाठी केलेला खर्च हा कधीही शहाणपणाचाच ठरतो. तर मग या सगळ्या माहितीनंतर आपल्या कुटुंबासाठी नक्की कोणतं दूध निवडायचं? चला याचा विचार करूया. बघा, जर घरात लहान मुलं किंवा ज्येष्ठ व्यक्ती असतील, किंवा कोणाला पचनाचा त्रास होत असेल, किंवा वजन नियंत्रणात ठेवून एकंदरच आरोग्य चांगलं ठेवायचं असेल, तर अशावेळी गीर गाईचं दूध हा सर्वोत्तम पर्याय ठरतो.
याउलट जर वजन वाढवायचं असेल, शरीर यष्टी कमवायची असेल किंवा घरी घट्ट दही, पनीर, खवा असे पदार्थ बनवायचे असतील तर अशा वेळी म्हशीचं दूध जास्त फायदेशीर ठरू शकतं. आणि ही एक महत्त्वाची गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. बाजारात A2 म्हणून जे दूध विकलं जातं ते खरोखरच देशी गाईचं आहे की नाही हे ओळखण्याची एक सोपी खूण आहे. खऱ्या देशी गाईच्या पाठीवर एक उंचवटा असतो ज्याला वशिंड म्हणतात. हेच शुद्ध देशी गाईचं लक्षण आहे. तर मग या सर्व माहितीनंतर एक प्रश्न नक्कीच विचारायला हवा की आरोग्याचा विचार करताना आपण फक्त दुधाची किंमत बघणार आहोत की आरोग्यातील गुंतवणूक म्हणून त्याकडे पाहणार आहोत. हा निर्णय अर्थातच प्रत्येकाच्या गरजेनुसार आणि प्राधान्यानुसार वेगळा असेल.